दादा, मी पॉकेट मनीमधून पैसे साठवले आहेत, पण ते पटकन संपून जातात. मी त्याचा हिशोब कसा ठेवू? खूप चांगला प्रश्न आहे. यांचं गुपित म्हणजे उत्पन्न आणि खर्च समजून घेणे. मी तुला ते सोप्या भाषेत समजवतो. उत्पन्न म्हणजे काय? तर उत्पन्न म्हणजे तुम्हाला मिळणारे किंवा तुम्ही कमवलेले पैसे. आता काही मुलांसाठी उदाहरणे आहेत. पॉकेट मनी, चांगल्या गुणांसाठी मिळणारी बक्षिसे किंवा नातेवाईकांकडून मिळालेले गिफ्ट्स. त्याचे महत्त्व काय? तर तुला वस्तू खरेदी करायला आणि भविष्यातील ध्येयांसाठी बचत करायला मदत होते. तर उत्पन्न म्हणजे येणारे पैसे. अगदी बरोबर. हे नियमित किंवा अधूनमधून मिळणारे असतात. आता खर्च म्हणजे काय ते पाहूयात. खर्च म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा किंवा हौसेसाठी खर्च केलेले पैसे. आता याचे मुलांसाठी खर्चाचे प्रकार काय? तर गरज काय? तर शालेय साहित्य, पुस्तक आणि हाऊस म्हणजे खेळणी, चॉकलेट्स आणि गेम्स. तर याचे महत्त्व सांगतो. तुमचे पैसे कुठे जात आहेत हे समजून घेण्यासाठी मदत होते. मी माझा खर्च नियंत्रित करू शकतो का? नक्कीच. इथेच बजेट तयार करण्याची गरज असते. उत्पन्न आणि खर्च संतुलित कसे करायचे? तर अधिवेश आणि तूट. अधिवेश म्हणजे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आणि तूट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च केला तर. आता याचे संतुलन महत्वाचे का आहे? अधिशेषामुळे मोठ्या ध्येयांसाठी बचत करता येते आणि तुटीमुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते किंवा पैसे संपतील. मी अधिवेश कसा ठेवू? खर्च करण्याआधी बचत कर आणि अनावश्यक खरेदी टाळ. उत्पन्न आणि खर्च व्यवस्थापित करण्याचे उपाय. सर्व उत्पन्न आणि खर्च वहीत लिहून ठेव. महिन्याला तुमच्या खिशात पैशांपैकी किमान 20% बचत झालीच पाहिजे. गरज, हौस आणि बचतीसाठी पैसे विभागण्यासाठी जार किंवा लिफाफे वापरा. अनपेक्षित परिस्थितींसाठी थोडे पैसे बाजूला ठेवा. हे खूप सोपं वाटतं. आपण माझ्या खर्चासाठी चार्ट बनवू शकतो का? नक्कीच. त्यामुळे तुला तुझे पैसे कुठे जातात हे कळेल. थँक्यू दादा. आता मला माझे पैसे अधिक चांगल्या प्रकारे कसे व्यवस्थापित करायचे हे समजले. खूप छान. हे कौशल्य तुला भविष्यात हुशारीने आर्थिक निर्णय घ्यायला मदत करेल.